नमस्कार मंडळी, मी आले आहे शेतात. म्हटलं चला, तुमचे गुडघे दुखतात, कंबर दुखती, मणक्याचे भरपूर सारे प्रॉब्लेम आहेत, तर तुमच्याबरोबर ही आपण रेमेडी शेअर करूया. आमच्या शेतामध्ये अशा पद्धतीच्या ज्या वनस्पती आहेत तो खूप फायद्याच्या आहेत, त्याच वनस्पती मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. मी आले आहे शेतामध्ये खूप साऱ्या वनस्पती असतात. आमच्या खूप छान शेत आहे आमचं, आणि मस्त असं गावाकडचं एरिया असल्यामुळं खूप छान वनस्पती भेटल्या जातात, जे की मी तुमच्याशी शेअर करत असते. प्रत्येकच वनस्पती मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. त्यातलीच आज एक वनस्पती मी दाखवणार आहे की तुमचे गुडघे दुखायचे राहणार आहेत, कंबर दुखायची राहणार आहे, आणि तुमचा मणकासुद्धा दुखायचा राहणार आहे. चला, तुम्हाला मी दाखवते ती कोणती वनस्पती. पहा तुम्ही, आम्ही शेतातच राहतो, त्यामुळे वनस्पतीसुद्धा खूप साऱ्या असतात. भरपूर सारे दुर्वा असतील, आणि हे बघा घाणेरी आहे, इकडे भरपूर सारे आहेत. पण चला म्हटलं तुमच्याबरोबर ती वेगळी वनस्पती आपण शेअर करू. ओळखली का? हीच आहे ती वनस्पती. पाहू शकता तुम्ही जवळून, त्याला अशा प्रकारची फुलं येतात, हे पहा, आणि अशी ही मोठी मोठी पानं येतात. आता आमच्याकडं ना हे बांधावरती आहे बघा, तुम्ही पाहू शकता. हे जे शेत आहे, ह्या शेताच्या बांधावरती ही आहे. चला, तुम्हाला मी दाखवते ह्याचं कसं काय बनवायचं. या पानापासून आपण बनवूया. पाहू शकता, ही आहे रुईटीचं पान. मी तुम्हाला शेतामध्ये तर दाखवलेलंच आहे. तर बघा, ही अशी पानं येतात ह्याची. खूप अशी कडक असतात ही पानं, बांधता येणार नाहीत. कशी बांधायची, काय करायचं, ह्याला काय लावायचं, काय प्रोसेस आहे, पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, तरच समजणार आहे. आणि तुमची कंबर दुखी, गुडघे दुखी, सांधे दुखी पूर्ण राहणार आहे. मणक्याचं प्रॉब्लेम असतील तर नक्कीच राहणार आहे. ह्याच्यामध्ये खूप प्रमाणात हे असतं, वाफ तयार होते. ह्याला जर तुम्ही तिळाचं तेल लावू शकता, किंवा तुम्ही मोहरीचं तेल लावू शकता, नसेल तर तूप सुद्धा लावू शकता गावरान गाईचं. चला, माझ्याकडे तूप अवेलेबल होतं, मी आता तूप लावून घेते याला. तुम्हाला मी दाखवते प्रोसेस. हे बघा, हे पान घेतलेलं आहे. हे बघा किती कडक पान आहे, तुम्ही बघू शकता, एकदम कडक पान आहे. आणि ह्याला ना, हे बघा, अशा पद्धतीचं हे तूप लावून घ्यायचं आहे. पाहू शकता, व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं. तूप नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल लावू शकता, तिळाचं तेल लावू शकता. खूप सिंपल पद्धत आहे, फक्त आपण वापरत नाही, आणि हे माहीत नाही, त्यामुळे लोक त्रस्त आहेत आजाराने. हे पाहू शकता, पूर्ण मी सगळीकडे व्यवस्थित असं हे तूप लावून घेतलेलं आहे. तिळ असेल तर तिळाचं तेल लावून घेऊ शकता, मोहरीचं तेल लावून घेऊ शकता. तर मी आता हे तूप लावलेलं आहे. तर ह्याची काय प्रोसेस आहे पुढे तुम्ही बघणारच आहात. हा घेतलेला आहे गॅसवरती ठेवते मी तवा. तर हा तवा जो आहे तो लोखंडाचा तवा आहे बरं का. नसेल लोखंड तुमच्याकडं तर काही अडचण नाही, पण हा शक्यतो लोखंडाचा तवा घ्या तुम्ही. खूप छान होणार आहे, खूप मस्त होणार आहे. आणि ही रेमेडी जर तुम्ही केली तर तुम्हाला नक्कीच फरक पडणार आहे. नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि एवढंच सांगेल, आणखी नाही, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, शेतकरी ब्लॉगला तुम्ही जॉईन केलं नसेल तर करून घ्या. हे आपले गावाकडचे शेतामधले हे रामबाण नुसके मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर पाहू शकता, आपला तवा आता गरम करायला ठेवलेला आहे. तवा जो गरम करतोय आपण, तर बघा वरच्या बाजूला हे तुपाचं राहून द्यायचं आहे. एकदम कडक पान आहे, तुम्ही पाहू शकता. दुसरं पान तुम्हाला मी दाखवते. बघा किती कडक पान आहे, एकदमच कडक आहे ना. रुईचं पान कडक असतं, तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे. तर हे पान एकदमच सॉफ्ट होते, मी तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता, हे पान आपलं तयार झालेलं आहे. मगाचं पान तुम्ही पाहिलं किती असं म्हणजे हे होतं, आणि हे किती बघा लूज पडलेलं आहे. एकदमच असं लूज पडलं ना हे पान. तुम्हाला कडक पान दाखवते. हे बघा, हे आपलं जुनं पान आहे, जे की याला काहीच लावलेलं नाही आहे. आणि हे बघा, ऑइल लावून गरम केल्यावरती किंवा तूप लावून गरम केल्यानंतर हे पान अशा पद्धतीचं झालेलं आहे. पाहू शकता, एकदम असं गरम झालेलं आहे पान. आणि जे आपल्याला जसं म्हणजे नाही का, कमी गरम हवे असेल तर नाही का, आपल्या हाताला सोसेल किंवा पायाला सोसेल एवढ्या पद्धतीमध्ये गरम करायचं आहे. हे खूप गरम झालेले. आणि बघा तुम्ही किती सॉफ्ट असं पान झालेलं आहे, एकदमच सॉफ्ट झालेलं आहे. औषध बिवषध काय करायचं नाही मंडळी. हे बघा, सिंपल पद्धत आहे, आणि तुम्हाला मी दाखवते. मी एकटीच आहे, तर कसं बांधायचं, कसं काय करायचं ते पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे. चला, मी दाखवते तुम्हाला ती प्रोसेस कशी बांधायची आपल्या
गुडघ्यावरती बांधू शकता, कमरेवरती बांधायची गरज नाहीये. असं बेडवरती अंथरून द्यायचं, कारण खालच्या बाजूला आपण तूप किंवा तेल लावलेलं नव्हतं. वरच्याच बाजूने आहे, तर आपल्या शरीराच्या बाजूने हे राहणार आहे तुपाचा भाग, तेलाचा भाग. हे आताच सांगते क्लिअर मध्ये. आणि मस्तपैकी बेडवरती झोपून घ्यायचं. जिथं मणका दुखतोय त्याच्यावरती झोपायचं, काहीच प्रॉब्लेम नाही आणि काहीच होत नाहीये. तर चला दाखवते कसं बांधायचं ते. आता मी हे मनगटाला बांधणार आहे, कारण माझं मनगट दुखत होतं, तर मी त्याला बांधणार आहे. तर अशी घडी करून घ्यायची कॉटनच्या रुमालाची. पाहू शकता हा माझा हात आहे बघा. आपण इथं याला बांधणार आहोत. सिंपल पद्धत आहे, काहीच नाही, औषध लावायची गरज नाहीये. तर चला दाखवते. हे पहा, हे असं तुपाची बाजू आतल्या बाजूला घ्यायची. व्यवस्थित असं फोल्डिंग होतं हे पान ज्यावेळेस गरम करतो त्यावेळेस. तर पाहू शकता, गरज सुद्धा नाही कोणाला बोलवायची वगैरे. हे बघा, व्यवस्थित असं फोल्डिंग करून घ्यायचं. वाटलीस तर तुम्ही एखादी गाठ मारू शकता. हे बघा, पाहू शकता, हे असं बांधून घेऊ शकता. धाग्याने बांधलं तरी चालेल, मी रुमाल लावलेला आहे. पाहू शकता पूर्ण फोल्डिंग झालेलं आहे माझं मनगट. आणि असं ओव्हरनाईट तास 2 तास दुपारी आरामाच्या वेळेस तुम्ही करू शकता. मस्त अशी प्रोसेस आहे, सगळ्यांनी करायची आहे. आणि नक्कीच तुम्हाला सांगते, यातून तुम्हाला लाभच भेटणार आहे. आणि बघा, आराम पण भेटणार आहे. अजिबात सुद्धा गुडघेदुखी होणार नाही, कंबरदुखी होणार नाही, कोपर दुखणं अजिबात सुद्धा होणार नाही. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. नवीन असाल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आशा करते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण समजला असेल.